कुष्मांडा नवमी, आवळा नवमी किंवा अक्षय नवमी. येणाऱ्या 30 तारखेला आलेली आहे कुष्मांडा नवमी. बघा, अक्षय शुक्ल तिथीच्या नवमी तिथीला कुष्मांडा नवमी किंवा आवळा नवमी साजरी केली जाते. तर या दिवशी आवळ्याला अतिशय महत्व आहे. ज्यावेळेस माता लक्ष्मी पृथ्वी तलावावरती अवतरल्या होत्या, तेव्हा त्यांना हरी आणि हर या दोघांची एकत्रितपणे पूजा करायची होती. त्यावेळेस त्यांना कशा पद्धतीने पूजा करायची हे काही समजत नव्हतं. त्यावेळेस या दोन्हींचे एकत्रितपणे म्हणजे तुळस आणि बेल या दोन्हीचे एकत्रितपणे गुणधर्म असलेला एक झाड आहे, ते म्हणजे आवळ्याचं झाड. तर आवळ्याच्या झाडाची या दिवशी पूजा, सेवा कशा पद्धतीने करायची आहे, संपूर्ण दिवस आपल्याला कशा पद्धतीने घालवायचा आहे, या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. या दिवशी गोरगरिबांना दान करायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही कशाचंही दान करा, तुम्ही कपड्यांचं दान करा, तुम्ही आवळ्याचं दान करा, कोहळ्याचं दान करा, तुमच्या इच्छेने तुम्ही काहीही दान करा, पण या दिवशी दानाला अतिशय महत्व आहे. त्यामुळे कशा पद्धतीने हा संपूर्ण दिवस घालवायचा या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तो तुम्हाला देखील पाहायचा असेल ना, नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.